राज्यातील प्रार्थना स्थळावरील भोंग्याचा मुद्दा मागील काही दिवसात चर्चेत आला होता। मात्र 2018 ते 2022 दरम्यान मुंबई शहर तसेच पूर्व पश्चिम उपनगरात उभारण्यात आलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्याच्या अनुषंगाने नागरिक किंवा राजकीय पक्षाकडून कोणत्याही तक्रारीची नोंद आढळून आली नसल्याचं मूलनिवासी मुस्लिम मंचानं म्हटलेलं आहे। भोंगा 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 भोंगाचा विषय करून पूर्णपणे गोंगाट करण्याचं काम केलेलं आहे। माहिती जे आता माहिती मिळालेली आहे त्यानुसार पण आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये पण जे गेल्या अनेक महिन्यापासून मग ते राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून असू द्या किंवा अन्य नेत्यांच्या माध्यमातून असू द्या, मात्र असं दिसून होते की एकही ठिकाणी त्याची नोंद कायदेशीर नोंद झालेली नाही, गुन्हा दाखल झालेला नाही। म्हणजेच याचा अर्थ आहे की काही पॉलिटिकल लोकांना फक्त याचा इष्टण करायचा आहे, फक्त वावागिरी आपले स्वतःची मिळून घ्यायची आहे, मात्र त्यांना काय करायचं नाही। आणि असं करून दोन समाजामध्ये दोष निर्माण करण्याचं काम सतत महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।